भारत माता की वंदे भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। या इकडे चला सांगा नावाची साहेबांची माझी 2017 दिवाळी पाठ या ठिकाणी ओळख झाली। मला माहित नव्हतं पाटील साहेबांचे म्हणजे भाऊ आहेत म्हणून, पण थँक गॉड कुठंतरी कार्यक्रमात गाठ पडल्याने निलेश सरांनी मला सांगितलं तुम्हाला वाढदिवस आहे, मी रातच्या 1:30ला वाढदिवस आलो। मला सांगा इथं कोण रातच्या 1:30ला वाढदिवस आला, कोण असं माझं वैयक्तिक म्हणणे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे नुसतं मला सांगायचं तात्पर्य इथं पत्रकार आहेत, मी आमदार केलो नाही, फक्त टाइमपास नाही लढलो। माझी स्वतःची आई वारली साहेबांना माहिती आहे, तर मी लढलो। 3 नंबरचं मतदान झालं, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। कारण प्रत्येक ठिकाणी सैनिकाला दाबलं जातो, सैनिकांकडे बोलायचा मौका दिला जात नव्हता। या सगळ्या कारणाची मजबुरी म्हणून मी आमदारकी लढलो, खासदारी पण लढलो। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला मी का सांगू इच्छितो, एक सैनिक आमदारकी खासदारकी लढू शकतो 100% साहेब, करपे 100% जिल्हा परिषद सदस्य लढू शकते, हे मी लोकांना मोटिवेशन देऊ शकतो। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जसं करपे साहेब गोरगरिबांची सेवा करतात, आम्ही पण गोरगरिबांची सेवा करतो। कारण गोरगरिबांची सेवा करणारा वर राजकारणात जर मला आमदार खासदार जर बनला 100% लोकांचा इतिहास चेंज असं मला वैयक्तिक वाटतो। म्हणून ग्राउंडवर काम करताना करपे साहेबांना आपण सगळ्यांनी सपोर्ट करायचा हे मी वैयक्तिक सांगतो। सैनिक समाज पार्टीचा कार्याध्यक्ष या नात्याने तुम्हाला मी जोराने हे काय या गोष्टी बोलतो, कारण जो कष्ट करतो शेतकऱ्या ह्या जमान्यामध्ये इज्जत नाही। आणि त्या शेतकऱ्याचा मुलगा बॉर्डर जाऊन काय करतो, देश सुरक्षित, त्याला इज्जत नाही। ही आपली इज्जत एकत्र काढायची आणि साहेबांना वर जिल्हा परिषद सदस्य बनवायचं। तुम्ही जे मला मतदान दिलं, कोणी दिलं नाही मला माहित नाही, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो। थँक्यू, जय हिंद, थांबतो। आणि तळेगाववरून सुद्धा आमचे सचिन दादा आहेत, अनिल शेट आहेत, ही सगळी ज्येष्ठ मंडळी। त्याचप्रमाणे आता ज्यांनी विधानसभा निवडणूक लढवली ते डपळ साहेब आहेत, पत्रकार निलेशजी जगताप साहेब आहेत, त्याचप्रमाणे आमचे सुखदेव आप्पा भुजबळ आहेत, राहुल दादा आहेत, ही सगळी मंडळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, भूषण दादा आहेत। परंतु मला या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की उद्याच्या काळामध्ये निवडणूक मी पहिल्यापासून सांगतोय की जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या किंवा कुठलीही निवडणूक असू द्या, मी उद्याच्या काळामध्ये लोकांनी संधी दिली तर त्या ठिकाणी उभा राहणार आहे। परंतु माझी एक भावना आहे, माझ्या कुटुंबाची एक भावना आहे की ठराविक काळानंतर पैसा हा थांबतो आणि पैशाच्या नंतर माणसं निश्चितपणे आपल्या नावाला उंची देण्याचं काम करत असतात, पण तेच काम आपण इथून पुढच्या काळात करायचं असं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे। मग माझी पत्नी असू द्यात, आमचे बंधू पाटील असू द्यात, ही सगळी मंडळी सातत्याने सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये गेले 3 वर्षामध्ये कधीही कमी पडली नाही। आणि इथून पुढच्या काळात सुद्धा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की आमचं कुटुंब लोकांच्या गोरगरीब कुटुंबामध्ये सहभागी होण्याच्या बाबतीत असू द्या, दुःखाच्या प्रसंगात असू द्या किंवा शासनाच्या कुठल्याही योजना असू द्या, त्या या ठिकाणी आम्ही राबवल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक तळागाळातील लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, हा देखील या ठिकाणी शब्द देतो। आणि इथून पुढं कुठल्याही अडचणी असू द्या त्या आमच्या कुटुंबापर्यंत जर पोहोचल्या तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्या ठिकाणी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, हा देखील शब्द देतो। तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, तुम्हाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी डोळे तपासणी शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलंय। खरं तर या भागामध्ये सातत्याने काम करत असताना आपल्या गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठीच आपला म्हणजे पुढील काळ आहे असं समजून आमचं कुटुंब सातत्याने गेले 3 वर्षामध्ये या परिसरामध्ये आकाशदादांनी सांगितलं 100हून अधिक लोकांची आपण डोळ्याचे ऑपरेशन केली। त्याचप्रमाणे अनेक लोकांना वेगवेगळ्या शासनाच्या योजनांचा लाभ आपण मिळवून दिला। परंतु इथून पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त लोक या सर्व परिसरामध्ये कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने जोडले जातील त्याचा एक चांगला विचार आम्ही पुढचं ध्येय धोरण या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि त्या माध्यमातून सातत्याने आम्ही सगळेजण मंडळी, आमची सर्व टीम, आकाशदादा असेल, आमच्या गावातील सर्व कार्यकर्ते असतील, त्याचप्रमाणे पदाधिकारी असतील आणि माझ्या माता भगिनी सातत्याने मला साथ देत असतात। खरं जर पाहिलं तर अनेक पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित